नमस्कार मंडळी, आज होता रविवार. आज येणार होती जिजाची सगळ्यात मोठी मावशी, म्हणजे की माझी सगळ्यात मोठी बहीण, जिला की आम्ही दीदी म्हणतो. म्हटलं चला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया, कारण ती काही नेहमी नेहमी येत नाही. मग घेतलं फ्रूट कस्टर्ड करायला. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी दूध उकळून घेतलं आणि ते छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि ती छान एकजीव करून घेतली, जेणेकरून एकदम परफेक्ट गोड असं आपलं फ्रूट कस्टर्ड होईल. आणि दुसरीकडे मी थंड दुधामध्ये 3 चमचे फ्रूट कस्टर्ड पावडर टाकली आणि ती छान मिक्स करून घेतली, जेणेकरून लम्स होणार नाही. आणि नंतर जे आपण दूध गरम केलेलं साखर टाकून त्याच्यामध्ये ते थोडं थोडं टाकायचं आणि सतत हा चमचा हलवत राहायचा, नाहीतर मग कस्टर्ड खाली चिपकेल आणि जळण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे हे सतत हलवणं आपल्याला जरुरी आहे. आणि बाजूला मी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स कट करून घेतले. जे पण तुमच्या आवडीचे फ्रूट्स आहे तुम्ही सगळे याच्यामध्ये टाकू शकता, जसं की मी बनाना, पोमोग्रॅनेट आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेप्स, ॲपल देखील तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नाही घेतलेलं. आणि इकडे मी कस्टर्ड थंड करायला ठेवलेलं. जेव्हा ते थंड झालं त्याच्यामध्ये मी जे कापून घेतलेले फ्रूट्स आहे ते सगळे त्याच्यामध्ये ॲड केले हळूहळू. आणि ते टाकल्यानंतर छान असं तुम्ही त्याला एकजीव करून घ्या. आणि पूर्ण मिश्रण तयार झालं की त्याला तुम्ही कमीत कमी 2 तास तरी फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते एकदम परफेक्ट थंड होईल आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील एकदम बेस्टवाली होईल. आणि नंतर दिलं मी आमच्या घरच्यांना खायला, ज्यांना किती आवडलं. आणि हा बघा माझ्या बहिणीचा मुलगा, याचं नाव आहे आयांश. आणि तो बघा कसं मस्ती करतो. त्याला कळलं की मी व्हिडिओ काढतोय, त्याच्यामुळे तो सतत येऊन माझ्या फोनच्या समोर नाचत होता. आणि बघा किती खुश झाली, तिला आवडीचं कस्टर्ड मिळालं असं.